सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सुषमाताई तुम्हाला खास धन्यवाद, अस्मिताताई तुम्हाला पण धन्यवाद. कारण तुम्ही ज्याला आपण एक शब्द आहे तो शब्द नुसतं बोलण्यापुरता असतो, करण्यासाठी कोणीच त्याच्यात जात नाही. तो म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला नागरिक, शेवटचा माणूस. त्या शेवटच्या माणसापर्यंत नुसत्या घोषणा पोचतात, राज्यकर्ते पोचत नाहीत. आणि तुम्ही तिथूनच सुरुवात केली. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या पायालाच धक्का लागतो तेव्हा ते शिखर असतं ते कोसळतं. ह्यांचं शिखर जे आहे ते सगळं खोट्यावरती आधारित आहे. आणि तुम्ही एकूण सुषमाताई, मी तुम्हाला मध्ये थोडंसं थोडक्यात घ्यायला सांगितलं कारण परत प्रेसची त्यांच्या वेळेची मर्यादा आहे. एकदा आपण व्यवस्थित सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचं पण शिबिर घेऊन या सगळ्या गोष्टी सांगू, कारण या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. जनतेच्याच गोष्टी जनतेपर्यंत पोचत नाही. याचं कारण असं की जाहिराती मोठ्या प्रमाणावरती होत आहेत आणि लोकांना असं वाटतं की एखादी योजना, जसं पंतप्रधानांचा फोटो लावला आणि एक 50 कोटी लोकांना फुकट घरं दिली, आपल्याला असं वाटतं किंवा तिथल्या लोकांना असं वाटतं की माझ्या गावात नाही पण सरकारची जाहिरात म्हणजे देशात इतरत्र झालं असेल. वास्तव पाहिलं तर कुठेच झालेलं नसतं. आणि एकूण आता जे काही वातावरण आहे, मी सगळीकडे तुमच्यासारखं मी पण सगळ्यांशी बोलत असतो, भेटत असतो, विविध क्षेत्रातील विविध थरातील लोकांशी बोलतोय. सगळेजण नाराज आहेत, सगळेजण वरपासून खालपर्यंत नाराज आहेत. याच्यात मी अंधभक्त धरत नाही, कारण त्यांना डोळे असून दृष्टी नाही असंच म्हणावं लागेल. असे हे अंधभक्त ते सोडून द्या. पण नाहीतर उद्योगपती आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, सगळ्यांमध्ये एक असंतोष आहे. आणि तरी देखील त्यांचा असं थोडासा समज केला जातोय की काय करणार, पण EVMनी हे जिंकू शकतात. मला आता अशी एक भीती वाटते की EVM हे काही करू न करू, पण जनतेत असं एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच पण जिंकत नाही आहेत. कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली, वस्तुस्थिती पाहिली. जर दुर्दैवाने हे EVMचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, देशात मोठा असंतोष येईल. कारण हा शेवटी जनता हा सगळ्यात लोकशाहीतला मोठा घटक असतो. क्रांती म्हणतात ते मी अनेकदा सांगितलेले, क्रांती नेते नाही करत, क्रांती जनता करते. आणि जनतेच्या मनाविरुद्ध जसं आता चंदीगडमध्ये त्यांनी प्रयत्न केला, अगदी काल परवाकडे कुठे हिमाचल तिथेही प्रयत्न केला. म्हणजे तोडा फोडा झोडा तुरुंगात टाका राज्य करा, हे जास्त टिकणार नाही. आणि जर जनतेच्या मनाविरुद्ध EVMचा घोटाळा करून हे जिंकले तर देशामध्ये मोठा असंतोष हा भडकेल आणि मला त्याची चिंता वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जनतेच्या सोबत आहोत, जनतेला आपल्याबद्दल विश्वास आहे. ते फार मोठं आपल्या आयुष्यातलं भांडवल आहे.